देणारा युवा वर्गाला दिशा देणारा एक युवा नेता आणि महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण आमदार। हेलो 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 या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं एक युवा नेतृत्व कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय थांब रे ठीक आहे 2 मिनिटं सगळं थांबवा बाईक चालू। हेलो हेलो हा सातारा जिल्हा मानला जातो। थोडा युवक आणि बस द्या काय वाटतं एकूणच लोकांचा कसा इथं आल्यानंतर लोकांना जेव्हा मी भेटलो आणि तसंच गाडीतून जात असताना लोकांच्या चेहऱ्यावरचा हावभाव बघितल्यानंतर पवार साहेब आणि पुरोगामी विचारावर प्रेम करणारा हा सगळा परिसर आहे। लोकांमध्ये बदल काही झाला नाही, काही प्रमाणात नेत्यांमध्ये नक्कीच झाला आहे आणि येणाऱ्या सर्व लढती कदाचित असं दिसतंय की नेते विरुद्ध सामान्य लोक आणि सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे जे नेते जसं आदरणीय पवार साहेब यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। इथं येऊन घरी आल्यासारखं वाटतं। अजितदादांनी काय आता सुरू होईल अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं, काय त्याच्याबद्दल त्या वक्तव्याचा निषेध अनेक सामान्य लोकांनी केलेला आहे। खरं तर हे बदललेले दादा हे काय आम्हाला ओळखू येत नाहीत। पूर्वीचे दादा हे वेगळे दादा होते। शेतकऱ्यावर अन्याय झाला तर बीजेपीवर बोलणारे दादा हे आम्हाला माहिती, युवांवर अन्याय झाल्यानंतर बीजेपीच्या विरोधात बोलणारे दादा आम्हाला माहिती आहे। स्वतःला जे वाटतं योग्य वाटतं तसं बोलणारे दादा आम्हाला माहिती आहे। मोठ्यांचा आदर ठेवणारे दादा आम्हाला माहिती आहे। पण हे नवीन दादा जे बीजेपीच्या जवळ गेलेले आहेत आणि आज बीजेपीची भाषा बोलत आहेत, सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्याबद्दल बोलत नाही, युवांबद्दल बोलत नाही, थोरांचा मान ते ठेवत नाही, हे दादा आम्हाला ओळखीचे वाटत नाही। वाईट वाटतं भाजपला ते गेले 60 वर्ष जमलं नाही, ते जवळच्याच लोकांना वेगळं करून त्याचा वापर करत भाजप पवारांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरलेला आहे। पण पवार साहेबांबरोबर सामान्य लोक आहेत, दादांबरोबर बऱ्यापैकी लाभार्थी आहेत, त्यामुळे हा जो लढा आहे तो आदरणीय पवार साहेबांच्या रॅलीचा शुभारंभ झाला आणि पवार साहेब कार्यक्रमाच्या दिशेने येतात। लढा असणार आहे। दादा अजितदादांनी काय वेळा बारामतीत बोलत असताना पाडेगावच्या विद्यमान सरपंच माने साहेब चालते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता पक्ष कोणी चोरला, साहेबांबरोबर अनेक वर्ष आपण काढल्यानंतर साहेबांना आपण का सोडलं, कशासाठी सोडलं, काय अडचणी आपल्या होत्या हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे आज दादा फक्त स्पष्टीकरण देत आहेत। ज्यांच्या कुठल्याही सभेमध्ये त्यांना हेच सांगावं लागतं की साहेबांना का सोडलं। त्यामुळे मला असं वाटतं की आता पवार साहेब बोलतात की शेतकऱ्याला काय महत्त्वाचं आहे, युवांना काय महत्त्वाचं आहे आणि जे आज सत्तेत गेलेत ते कसे योग्य हे सांगण्यामध्ये त्यांची लोकसभाही जाणार आहे, विधानसभाही जाणार आहे आणि नंतर कळेल। साहेबांची लाईव्ह रॅली या नगरीमध्ये होत आहे। बारामतीमधून सुनीता